त्र्यंबकेश्वर आणि अजितदादा पवार जिव्हाळ्याचे आणि विश्वासाचे नाते. नमस्कार, मी अमिता गावंडे. कबीर न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत आहे. त्र्यंबकेश्वर केवळ एक तीर्थक्षेत्र नाही, तर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि ऐतिहासिक वारसा असलेली भूमी. पण तुम्हाला माहिती आहे का, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि खंबीर नेतृत्व माननीय अजितदादा पवार यांचे या त्र्यंबक नगरीशी एक आगळेवेगळे आणि आत्मीयतेचे नाते राहिले आहे. ही आठवण आहे सन 2017 सालची, जेव्हा अजितदादा त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर आले होते. राजकीय धावपळीतून वेळ काढून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष श्री पुरुषोत्तम कडलक यांच्या निवासस्थानी स्नेहभोजन स्वीकारले. अजितदादांचे हे नाते केवळ भेटीगाठीपुरते मर्यादित राहिले नाही, तर जेव्हा त्र्यंबकवासियांवर संकट आले तेव्हा ते पहाडासारखे उभे राहिले. त्याच काळात त्र्यंबकेश्वरमधील पारंपरिक पुरोहित वर्गावर आयकर विभागाच्या धाडी टाकण्यात आल्या होत्या. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण होते. अशा कठीण प्रसंगी अजितदादा पवार यांनी तत्कालीन सरकारला ठामपणे जाब विचारला. पुरोहितांच्या हक्कांसाठी त्यांनी आवाज उठवला. पुढे माननीय उद्धव ठाकरे आणि अजितदादा यांच्या प्रभावी हस्तक्षेपामुळे ही कारवाई थांबवण्यात आली आणि पुरोहित वर्गाला मोठा दिलासा मिळाला. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्र्यंबकेश्वरच्या पुरोहित आणि नागरिकांनी अजितदादांचा आगळा वेगळा सन्मान केला. त्यांना सन्मानाची पेशवाई पगडी परिधान करण्यात आली. हा सन्मान म्हणजे केवळ सत्कार नव्हता, तर त्र्यंबकेश्वरच्या जनतेने अजितदादांवर दाखवलेला अढळ विश्वास होता. धार्मिक परंपरा असो, पुरोहित वर्गांचे प्रश्न असोत किंवा सर्वसामान्यांचे हक्क, अजितदादांनी नेहमीच संवेदनशील आणि ठाम भूमिका घेतली आहे. म्हणूनच त्र्यंबकेश्वरच्या भूमीशी त्यांचे हे नाते राजकारणापलीकडचे जिव्हाळ्याचे नाते आहे. अशाच ताज्या घडामोडी आणि विशेष वृत्तांतासाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. धन्यवाद.